मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात मिळालेल्या यशाचा जल्लोष साजरा करण्यासाठी शनिवारी एकत्र आले होते. ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे एकजुटीचे दर्शन घडले. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासातील हा एक महत्त्वाचा क्षण असल्याचं मानलं जातंय. मेळाव्याच्या यशानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सिंहासन खाली करो ठाकरे आए हैं अशी घोषणा करत सत्ताधाऱ्यांना थेटच इशारा दिलाय. आता संजय राऊत यांना मंत्री गुलाबराव पाटील यांनी खोचक टोला लगावलाय. मंत्री गुलाबराव पाटील जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलंय. ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी असं वक्तव्य केलंय आणि याबाबत विचारलं असता गुलाबराव पाटील म्हणाले, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, कोणताही पक्ष एकत्र होतात, शेवटी त्यांचा हे व्यक्तिगत विषय आहे, आपण त्यात बोलणं उचित नाही असं त्यांनी म्हटलंय. संजय राऊत यांनी सिंहासन खाली करा ठाकरे येत आहेत असं म्हटले. याबाबत विचारलं असता संजय राऊत खाली बसलेले होते, जास्त बोलायचं काम नाही असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना खोचक टोला लगावला आहे. तर जे बाळासाहेब ठाकरे यांना जमले नाही ते देवेंद्र फडणवीस यांना जमले असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. याबाबत विचारलं असता राजसाहेब हे बोलण्यात कसे आहेत हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, पण शेवटी आता हे चालणारच आहे अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. पार पडला या मेळाव्यामध्ये दोघं जे त्यांनी एकत्र राहण्यासाठीची घोषणा केलेली आहे. आता पुढे ठीक, चांगली गोष्ट आहे आणि कोणतेही पक्ष एकत्र होत तर शेवटी त्यांचा हा व्यक्तिगत विषय आहे, त्याच्यामध्ये आपण बोलणं उचित नाही आहे. सिंहासन खाली करा ठाकरे येत आहे अशी गर्जना संजय राऊतांनी केली कालच्या मेळाव्यावर. संजय राऊत खाली बसलेले होते, त्यांनी जास्त बोलायचं नसतं, वरती सिंहासन वरती होतं. जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांना जमलं असं राज ठाकरे म्हटलेले आहेत. बरं, राजसाहेब हे बोलण्यामध्ये कसे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, त्यामुळे देवेंद्रजींनी पण रात्री काल तरी काहीतरी प्रतिक्रिया दिली, मी ती काही पाहिली नाही, पण शेवटी आता हे चालणार आहे. उद्धव ठाकरेंना राज ठाकरेच्या पाया पडावं लागलं असे नितीश राणे म्हणतात. हे बघा, आपण त्यांच्यावर बोलण्यात काही अर्थ नाही आहे. आपण आपल्या पक्षाचं काम करणं, महायुतीचं सरकारचं जे काम चाललं आहे ते जास्त स्पीडमध्ये वाढवणं, समोराच्याकडे काय अजेंडा आहे तो आपल्याला माहीत आहे. मराठी आपण पण आहे, मराठी ते पण आहे. फक्त विषय आहे की पहिली ते 5वी कंपल्शन करू नये. 5वीपासून सगळे हिंदी बोलता, मी पण हिंदी बोलतो, 5वी नंतर मी पण हिंदी शिकलो आहे. विषय तेवढाच आहे. त्याचा भाऊ ते करतायत म्हणून आपण करावा असं मला वाटत नाही. आणि कोणावर बोलण्यापेक्षा आपलं जोरात काम चाललं आहे ते कामं बघायचे. आता आज जसं आम्ही हे काम बघतोय ते दोघं भाऊ एकत्र आहेत, आपण पूल जोडतोय, चालू द्यायचं आपण आपलं काम. मराठीसाठी गुंडगिरी करायला सुद्धा तयार आहेत आम्ही. कोण करणार नाही गुंडेगिरी? सगळे गुंडेगिरी करतात, पण गुंडेगिरी करण्यासारखं वातावरण तर पाहिजे ना. तो ठाकरे नावाचा ब्रँड आता राहिला नाही. ठाकरे नावाचा ब्रँड असतं तर बाळासाहेब ठाकरे असते तेव्हा पण 288 आमदार निवडून राहिले असते. आता पण शिवसेना 74-70च्या पुढे जात नाही असं तुमचे आमदार जे आहेत संजय गायकवाडांनी म्हटलंय. तर आमच्या आमदारांनी म्हटलं ते त्यांचा मांडलेला विषय आहे, त्यावर प्रतिक्रिया देण्यात काय आहे? शेवटी ते आमचे आमदार आहेत. उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा शिंदे साहेबांचा गद्दार म्हणून उल्लेख केलेला आहे. ते आता आम्हाला ऐकायची सवय होऊन गेली. तुम्ही बोलत राहा, आम्ही ऐकत राहतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.